आजी सांगते, जीवन जगण्यासाठी जशा 3 मूलभूत गरजा आहेत ना, अन्न, वस्त्र, निवारा, तसं संसार करताना देखील 3 पदार्थ घरात असणं गरजेचं असतं. ते म्हणजे तेल, मीठ आणि मिरची. मिरचीमध्ये मसाले देखील येतात बरं का. मग हाच मसाला म्हणजेच काळं तिखट जे तुम्ही सुक्या भाज्या, रस्सा भाज्या, पराठे आणि खिचडीला देखील वापरू शकता आणि प्रत्येक पदार्थाची चव द्विगुणित करू शकता. तर आज आपण बनवत आहोत सोलापुरी पद्धतीने काळं तिखट. मसाला बनवताना प्रत्येक पदार्थ कसा भाजावा, त्याचं वजनी प्रमाण किती असावं हे अचूक पद्धतीने घेणं खूप गरजेचं असतं. त्याच वेळेला त्याची चव जबरदस्त येते. सोबतच तयार होणाऱ्या या मसाल्याचा रंग, चव आणि सुगंध अगदी वर्षानुवर्ष टिकवण्याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या, कोणते खास पदार्थ वापरायचे हे देखील सांगणार आहे. बऱ्याच जणांना मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा, अपचनाचा त्रास होतो. तर त्यांच्याकरिता खास कोणते पदार्थ किती वापरायचे हे देखील सांगणार आहे. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. लगेच मसाला बनवायला सुरुवात करूयात. तर आजचं हे ऑल इन वन काळं तिखट मी 1 किलो मिरचीचं बनवतीये. तर 1 किलो आपल्याला मिरची घ्यायची आहे. मग ती 2 प्रकारची आहे. देठ विरहित लवंगी मिरची 750 ग्रॅम, तर देठ विरहित बेडगी मिरची 250 ग्रॅम. आता 1 किलो मिरचीकरिता लागणारे खडे मसाले बघूयात. 10 ग्रॅम काळी मिरी, 10 ग्रॅम नागकेसर, 10 ग्रॅम त्रिफळा आणि 10 ग्रॅम लवंग घेतली आहे. सोबतच घेतलंय 15 ग्रॅम रामपत्री आणि 15 ग्रॅम जावेत्री. दोघं दिसायला तसे सेमच असतात, फक्त कलरमध्ये थोडासा फरक असतो. याचसोबत लागणारे 15 ग्रॅम हिरवी वेलची, 10 ग्रॅम मसाला वेलची, 15 ग्रॅम चक्रीफूल म्हणजेच स्टार फूल, 15 ग्रॅम दालचिनी, 60 ग्रॅम सुंठ, 4 ते 5 हळकुंड आणि 1 जायफळ देखील घेतलंय. 100 ग्रॅम घेऊयात खसखस. खसखस थोडी जास्त वापरली आहे, याचं कारण तुम्हाला पुढे सांगते. सोबतच घेऊयात 20 ग्रॅम मेथी दाणे आणि 30 ग्रॅम हिंग. तर शक्यतो खडाच हिंग वापरा, याचा सुगंध जास्त असतो. सोबतच घेऊयात 200 ग्रॅम लसूण, पण जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल स्किप केला तरीही चालेल. आता 15 ते 20 ग्रॅम मोहरी आणि अर्धा किलो खोबरं किसून घेतलं. सोबतच लागणारे 40 ग्रॅम बडीशोप, 30 ग्रॅम शहाजिरे आणि 30 ग्रॅम साधे जिरे. 200 ग्रॅम घेऊयात पांढरे तीळ, तर 250 ग्रॅम सुकवलेला कांदा घेतलाय. छान असा कडकडीत वाळून घ्या, ज्यामुळे आपल्याला कांदा परतवायला किंवा मसाला बनवायला वेळ फारच कमी लागेल. आता घेऊयात 50 ग्रॅम दगडफूल, 50 ग्रॅम तमालपत्र आणि 150 ते 200 ग्रॅम धने. धन्यांचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल. चला तर मग घेतलेलं साहित्य किती आणि कशा पद्धतीने भाजायचं ते बघूयात. तर मसाले भाजण्यासाठी शक्यतो थोडीशी मोठी, उथळ आणि जाडबूड असलेलीच कढई वापरायची, ज्यामुळे संपूर्ण पदार्थ एकसारखे भाजले जातात. आता सर्वांत अगोदर आपण कोरडी जिन्नस भाजून घेतोय. त्यामध्ये मी धने घेतले. धने हे अगदी जरा वेळच भाजायचे, फक्त यातील मॉइश्चर कमी व्हायला पाहिजे, यामुळे ते व्यवस्थित बारीक दळले जातील. हे जास्त भाजण्याची अजिबात गरज नाहीये. हे भाजण्याऐवजी तुम्ही फक्त कडकडीत उन्हामध्ये अर्धा तासाकरिता वाळवून घेतले तरीही चालेल. आता घेऊयात तमालपत्र. तर तमालपत्र भाजण्यापूर्वी असे छोटे छोटे तुकडे करून घ्या, ज्यामुळे ते एकसारखे आणि व्यवस्थित भाजता येतात. हे पानं देखील थोडेसे वातड स्वरूपाचे असतात, व्यवस्थित दळले जात नाही, म्हणूनच ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. अगदी हलकेसे भाजायचे आणि यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कारण तुम्ही बघत असाल 1-2 पानं माझ्याकडनं थोडेसे जास्त भाजले गेले. तर असं शक्यतो होतंच, कारण हे भाजायला फारच कमी वेळ लागतो. तमालपत्रही भाजून झाले. एका मोठ्या आकाराच्या टोकरीमध्ये काढायचे आणि लगेचच तीळ भाजायला घ्यायचे. तर तीळ भाजताना देखील गॅसची फ्लेम कमीच ठेवा, कारण तीळ देखील फार पटकन भाजले जातात. हे देखील अतिप्रमाणात भाजायचे नाही. अगदी हलकासा तडतड उडण्याचा आवाज यायला लागला किंवा सुगंध दरवळला की लगेचच हे देखील काढून घ्यायचे. आता जेवढं साहित्य आपल्याला कांडप यंत्रामध्ये दळून आणायचंय, तेवढं मी एकाच मोठ्या आकाराच्या टोकरीमध्ये टाकतीये, यामुळे ते लवकर थंडही होईल. आता खोबऱ्याचा किस भाजायला घेऊ. सेम पद्धतीने यावेळेला देखील गॅसची फ्लेम कमीच ठेवा, कारण खोबऱ्याचा किस देखील पटकन चटका धरतो, तो जळू शकतो, म्हणून हे सतत हलवतच राहा. आता याला देखील छान असा खरपूस खमंग रंग आला अगदी या पद्धतीने की लगेचच हे देखील आपण काढून घेऊयात. आता आपली कोरडी जिन्नस भाजून झालेली आहेत. तेलाचं प्रमाण बघूयात. तर संपूर्ण साहित्य भाजण्याकरिता किंवा या मसाल्याकरिता मी 125 ग्रॅम तेल घेतलंय. हे तेल आपल्याला थोडं थोडं करत वापरायचे. तर सुरुवातीला 1 पळी तेल कढईत घातलं. आता लगेचच भाजूयात हा सुकवून घेतलेला कांदा. कांदा सुकवून घेतलेला असल्यामुळे फारच कमी वेळामध्ये छान असा कुरकुरीत भाजला जातो
अगदी बरिस्ता बनवण्याकरिता आपण जसा कुरकुरीत कांदा तळतो ना, सेम पद्धतीने हा देखील तयार करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने छान असा डार्क रंग आला की हा देखील सेम टोकरीमध्येच काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही हा मसाला कांडप यंत्रावर दळायला देणार असाल आणि तुम्ही या ठिकाणी ओला कांदा वापरला असेल तर तो तुम्ही शक्यतो सेपरेट भांड्यामध्ये काढून घ्या, सेम टोकरीमध्ये काढू नका. कारण कांडप यंत्र बदललं की त्यांचे नियमही बदलतात. त्यामुळे त्यांना विचारूनच तुम्ही ही प्रोसेस करावी. आता पुन्हा एकदा कढाईमध्ये 1 पळी तेल घातलं. आता यामध्ये लवंग, मिरे, नागकेशर आणि त्रिफळा एकत्रच भाजून घेतलं तरीही चालेल. कारण यांची साईज सेम आहे तर यांना भाजायला देखील सेमच वेळ लागेल. लवंग थोडीशी फुलल्यासारखी जाणवली की लगेचच हे देखील सेम टोकरीमध्ये काढून घेऊ. मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल तर लवंग आणि काळी मिरीचं प्रमाण 5-5 ग्रॅमने थोडंसं कमी करा. आता पुन्हा एकदा कढाईमध्ये अर्धा पळी तेल घातलं. लगेचच मोहरी घालूयात. मोहरी छान अशी तडतड उडेपर्यंत किंवा फुलेपर्यंत परतवून घ्यायची आहे. तर बघा मोहरी छान अशी फुलली आहे. लगेच यामध्ये जिरे, बडीशोप आणि शहाजिरे घालू. कारण या तीनही साहित्यांना भाजायला वेळ समानच लागेल. अशा पद्धतीने काही साहित्य आपण एकत्रच भाजले तर नक्कीच आपला वेळ वाचू शकतो आणि संपूर्ण साहित्य एकसारखं भाजलं जातं. यामुळे टेस्टमध्ये देखील अजिबात फरक होत नाही. या साहित्यांचा हलकासा सुगंध दरवळला की लगेचच हे देखील काढून घ्यायचं. पुन्हा एकदा कढाईमध्ये अर्धा ते पाऊण पळी तेल घालू आणि ही जावेत्री आणि रामपत्री सोबतच भाजून घेऊ. कारण यांना देखील भाजायला वेळ सेमच लागेल. जावेत्री म्हणजे जायफळाचं फूल असतं. यामुळे मसाल्याला टेस्ट फारच छान येते. तर हे आपल्याला अजिबात जास्त भाजवायचं नाहीये, अगदी हलकंसं भाजून घ्या, फक्त यातील मॉइश्चर कमी होईपर्यंत. कारण हे जर जास्त भाजलं तर यांना कडू टेस्ट येते. बरेच जण तर याचा वापर कच्चाच करता, पण कच्चा करण्यापेक्षा मी म्हणते थोडंसं भाजून घेतलेलं कधीही बेटर. पुन्हा एकदा कढाईमध्ये अर्धा ते 1 पळी तेल घालायचंय आणि चक्रीफूल आणि दालचिनी अगदी छान असा सुगंध दरवळेपर्यंत भाजून घ्यायची. दालचिनीचे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून घ्या, ज्यामुळे ती एकसारखी आणि व्यवस्थित भाजता येईल. तर बघा यांचा पहिल्यापेक्षा थोडासा रंग बदललाय, मस्त असा सुगंध दरवळलाय. लगेचच हे देखील काढून घेऊ. पुन्हा एकदा कढाईमध्ये तेल घालायचंय आणि ही घेतलेली 2 प्रकारची इलायची देखील भाजून घ्यायची. हिरव्या इलायचीवर हलकेसे डाग पडले की समजायचे दोनही वेलची अगदी व्यवस्थित भाजली गेली आहे. यापेक्षा अजिबात जास्त प्रमाणात भाजू नका, नाहीतर मग यांचा सुगंध निघून जाईल. आता आपल्याला जायफळ, हळकुंड आणि सुंठ भाजायची आहे. तर हे तीनही साहित्य मी खलबत्त्याने फोडून घेतलंय, ज्यामुळे ते एकसारखं आणि व्यवस्थित भाजता येतं. तर यांना भाजायला थोडंसं तेल जास्त लागतं, त्यामुळे हे अंदाजाने तुम्ही तेल घालून भाजावं. छान अशी हळकुंड फुलली पाहिजे इतपत हे भाजायचं, ज्यामुळे मसाल्याला सुगंध, चव आणि रंग छान येतो. आता हा मसाला मी कांडप यंत्रातून दळून आणणार आहे, त्यामुळे सेम टोकरीत काढलाय. पण जर तुम्ही मिक्सरला दळत असाल तर सेपरेट एका ताटामध्ये काढून घ्या. आता हिंग भाजूयात. त्याकरिता पुन्हा एकदा कढाईमध्ये तेल घातलं. हिंग भाजण्याकरिता देखील तेल थोडंसं एक्स्ट्राच लागतं. संपूर्ण मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम शक्यतो कमीच ठेवायची, ज्यामुळे ते न करपता अगदी व्यवस्थित भाजता येतात. तर हिंगाला हलकासा सुगंध सुटला, ते थोडेसे फुलल्यासारखे जाणवले. आता लगेचच हे देखील काढून घेऊयात. तर तेल थोडंसं निथळून घेतलंय. आता या शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच लसूण तळून घेऊ. तर लसूण आपल्याला अगदी छान असा खमंग खरपूस तळून घ्यायचा आहे, ज्यामुळे यातील ओलावा कमी होईल, मॉइश्चर कमी होईल आणि मग तयार होणारा मसाला देखील चविष्ट होण्यासोबतच जास्तीत जास्त काळापर्यंत टिकेल. आता हा देखील सेमच टोकरीमध्ये काढून घेऊ. पण कांद्याप्रमाणेच जर तुम्हाला मसाला दळून आणायला वेळ असेल किंवा तुमच्या कांडप यंत्रवाल्याने सांगितलं नसेल तर लसूण देखील कांद्यासोबत सेपरेटच साईडला काढावा. आता दगडफूल भाजून घेऊ. तर त्याकरिता देखील थोडंसं तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे. आता हे भाजायला देखील फारच कमी वेळ लागतो, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आणि सतत हलवत राहायचंय, जेणेकरून हे जळायला नकोय. तर हे देखील आपल्याला फक्त मॉइश्चर कमी होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंतच भाजायचं आहे, जास्त भाजण्याची अजिबात गरज नाहीये. हे देखील मी सेमच टोकरीमध्ये काढून घेते. आता मेथी दाणे भाजून घेऊ. तर हे भाजण्याकरिता आपल्याला तेल वापरण्याची अजिबात गरज नाहीये. सोबतच खसखस देखील घालूयात. तर बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळेच मी या ठिकाणी खसखसचा वापर थोडासा जास्त करतीये. कारण बऱ्याचदा मला तर त्रास होत नाही, पण घरी पाहुणे येतात त्यांना एखाद्या वेळेला होऊ शकतं. त्यामुळे खसखस थोडीशी जास्तच वापरायची, ज्यामुळे आपली भाजी खाल्ल्यानंतर अगदी कुणालाही अजिबात त्रास होणार नाही. तर हे दोनही जिन्नस अगदी कमी वेळाकरिताच आपल्याला भाजायचे आहेत, कारण जास्त भाजले तर यांना देखील कडूपणा येतो. त्यामुळे
आता हे देखील मी सेपरेट एका डिशमध्ये काढून घेते. याचं कारण तुम्हाला पुढे सांगते. आता मिरच्या भाजून घेऊयात. तर मिरच्या भाजत असताना नाकाला एखादा रुमाल बांधून घ्या, ज्यामुळे ठसका होणार नाही. आणि सोबतच तेलाचा वापर करा, यामुळे मिरच्या पटकन भाजता येतात आणि सोबतच ठसका देखील होत नाही. तर त्यामुळे मी जरासं तेल घातलं. या मसाल्यामध्ये मी थोड्या प्रमाणामध्ये बेडगी मिरचीचा वापर करते. बेडगी मिरचीमुळे मसाल्याला रंग छान येतो, सोबतच भाजीला घट्टसरपणा देखील येतो. काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची बऱ्यापैकी सेमच दिसायला असते, त्यामुळे कन्फ्यूज न होता दुकानदाराला विचारूनच यांची खरेदी करायची. तर मी मागील वर्षी तुमच्यासोबत लाल तिखटाची ही रेसिपी शेअर केली होती. लाल तिखटामध्ये कोणत्या मिरच्या वापरायच्या, किती प्रमाणात वापरायच्या आणि लाल तिखट कसं साठवायचं हे अगदी अचूक आणि व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. रेसिपी पाहिली नसेल तर नक्की बघा. आता लवंगी मिरची देखील भाजून घेऊयात. जर तुम्ही मध्यम स्वरूपाचं तिखट खात असाल तर लवंगी मिरचीचं थोडंसं प्रमाण कमी केलं तरीही चालेल. अगदी 50 ते 100 ग्रॅमने, जास्तही कमी करू नका. कारण मी सोलापुरी पद्धतीचं हे काळं तिखट बनवते. तर हे काळं तिखट थोडंसं झणझणीत प्रकारामध्ये तयार होतं. पण मग तुम्हाला अगदी छान असा झणझणीत भाजींना फ्लेवर हवा असेल तर मी म्हणेल प्रमाण हे सेमच ठेवा. फक्त मसाल्याचा वापर करताना अगदी थोडासा कमी प्रमाणात करायचा, ज्यामुळे भाज्यांना टेस्टही छान येते आणि तयार होणाऱ्या भाज्या किंवा पदार्थ जास्त झणझणीतही तयार होत नाही. तर बघा, थोड्या करून मी या मिरच्या व्यवस्थित एकसारख्या रंगावर भाजून घेतल्या. तर मी मगाशी तेल निथळण्याकरिता हिंग एका वाटीमध्ये काढून घेतलेला होता, तो या टोकरीमध्ये घातला. मिरच्या देखील एकत्रच करून देऊयात आणि संपूर्ण मसाले एकत्र करून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल की तू देखील कांडप यंत्रातूनच दळून आणणार आहे, तर मग लसूण कांदा यामध्येच का घातलाय? तर मी या ठिकाणी कांदा हा अगदी छान असा कडकडीत वाळून घेतलाय, त्यामुळे यामध्ये अजिबात मॉइश्चर नाही आहे. माझा मसाला अगदी व्यवस्थित बारीक होईल याची मला खात्री आहे आणि तसं मला कांडप यंत्रवाल्याने देखील सांगितलं होतं. लसूण देखील आपण कमीच प्रमाणात घातलेला आहे आणि तो देखील छान असा खरपूस खमंग तळून घेतलाय. या साहित्यांमध्ये जर मॉइश्चर राहिलं ना तर बाकीचे साहित्य देखील वातड होतात, ते व्यवस्थित कांडप यंत्रात दळले जात नाही. त्यामुळे सजेस्ट करते की ते सेपरेटच ठेवा. आता मगाशी जी मी खसखस आणि मेथीदाणे सेपरेट ठेवले होते ते मी मिक्सरला दळून मग या मसाल्यांमध्ये घालणार आहे. कारण आपण हे असेच जर कांडप यंत्रामध्ये दिले तर ते व्यवस्थित बारीक दळले जात नाही आणि यामुळे आपल्या मसाल्याला हवा तसा फ्लेवर येत नाही. त्यामुळे ही पद्धत तुम्ही देखील वापरा. आता मीठ देखील घालूयात. मिठामुळे आपला मसाला अगदी उत्तम चवीचा तयार होतो, सोबतच तो जास्तीत जास्त काळापर्यंत टिकण्यास मदत होते. तर एवढ्या मसाल्याकरिता मी 250 ग्रॅम मीठ वापरलंय. तर बघा, हा मसाला मी कांडप यंत्रातून दळून आणला. रंग काय जबरदस्त आलाय. संपूर्ण साहित्य अगदी व्यवस्थित काढलं गेलेलं आहे. अजिबात एकही साहित्य जाडसर दिसत नसेल. सुगंध तर जबरदस्त येतच आहे, पण यासोबत रंग आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता काय मस्त आलेलं आहे. तेलाचं प्रमाणही योग्य असल्यामुळे अजिबात मसाल्यामध्ये कुठेही गाठी झालेल्या नाहीये. तर तुम्ही देखील मी सांगितलेल्या पद्धतीने हे काळं तिखट नक्की ट्राय करून बघा. आता हे साठवायचं कसं ते सांगते. तर साठवण्याकरिता शक्यतो काचेचं भांडंच वापरायचं. वापरणाऱ्या बरणीचं झाकण अगदी व्यवस्थित टाईट बसणारच असावं, ज्यामुळे मसाल्यामध्ये हवा जात नाही. बरणी ही एकदम व्यवस्थित कोरडी असावी आणि मसाला देखील व्यवस्थित असा दाबून दाबून भरायचा, यामुळे त्यामध्ये हवा राहत नाही आणि मसाल्याचा रंग बदलत नाही. यामध्ये एखादा हिंगाचा खडा ठेवा, ज्यामुळे अळी जाळही लागणार नाही. आता नेहमी ही बरणी उघडायची नाही, तर जेवढा तुम्हाला मसाला वापरायचा आहे तेवढा मसाला सेपरेट एखाद्या छोट्या बरणीमध्ये भरून ठेवा. तर तुम्हाला मी सांगितलेल्या टिप्स रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.